मंडळी, मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं की गाडी का लागते ते. आता ही गाडी लागते, परंतु ती गाडी लागू नये यासाठी काय करायचं? तर आपल्या शरीरामध्ये गाडी लागणं म्हणजे पित्त आणि वात वाढलेला असतो. यासाठी आपल्या शरीरामध्ये पित्त आणि वात कमी करायचा. जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा घाटाचा वळणावळणाचा रस्ता आला तर सरळ डोळे मिटून घ्या आणि झोपून जायचं. आणि जेव्हा तुम्ही गाडी सरळ रस्त्याने जाता आणि तुमचं डोकं गरगरायला लागू शकत असेल तर लांब पाहायचं आहे. तर लांब का पाहायचं? तर जेव्हा जवळून जाणारी झाडं आपण जेव्हा पाहतो ती अतिशय वेगाने जात असतात आणि जसं तुम्ही लांब दृष्टी टाकता, डोंगर असतात किंवा आकाश असतं ते एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटतं. सूर्य बघा, चंद्र बघा, जेव्हा तुम्ही गाडीतून जात असता तेव्हा तुम्हाला चंद्र दिसत असेल तर तो असा भराभर जाताना दिसणार नाही, कारण तो लांब आहे आणि त्याच्यामुळे तुमची दृष्टी स्थिर राहते. तुमचा आयबॉल जो आहे तो जास्त व्हायब्रेट होत नाही किंवा त्याच्यामध्ये जास्त गती निर्माण होत नाही किंवा त्याच्यामध्ये जे पिक्चर सारखे बदलत असतात, भराभर बदलत असतात, ते रजिस्टर होत नाहीत. त्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये व्हायब्रेशन्स निर्माण होत नाहीत. त्यामुळे तुम्ही जेव्हा गाडीमध्ये बसलेला असता तेव्हा लांबची दृश्य पाहायची, जवळची पाहायची नाहीत. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये, डोक्यामध्ये वात वाढणार नाही. या जोडीला आपल्या पोटामध्ये जे पित्त सिक्रेट होतं, जे पातळ पित्त सिक्रेट होतं, त्यासाठी मसाला वेलची हे तोंडात टाकून जर चघळत राहिलं तर तुमच्या पोटामधलं पित्त जास्त वाढणार नाही आणि पित्तामुळे गरगरही होणार नाही. जर मसाला वेलची नाही मिळाली तर साधी वेलची घेतली तरी चालेल, त्याच्यामुळे सुद्धा पित्त जास्त वाढत नाही. या जोडीला सुंठ घेऊ शकतो. सुंठीची गोळी एखादी मिळाली ती जर तोंडात ठेवली आणि जर सुंठ आणि खडीसाखर याच्या गोळ्या करून जर प्रवासामध्ये घेतल्या आणि तोंडामध्ये अशा वेळेस ठेवल्या तरी तुम्हाला पित्त होणार नाही, पित्तवात होणार नाही आणि गाडी लागणार नाही. हे साधे सोपे उपाय आहेत, हे करून पहा. गाडी लागण्यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुमचा प्रवास सुखाचा होईल.